तर या ठिकाणी एक्झाम्पल काय आहे, वर्ड प्रॉब्लेम बेस्ड ऑन सेट सॉल्ड एक्झाम्पल आहे. तर या ठिकाणी इन अ क्लास ऑफ 60 स्टुडंट, बघा स्टुडंट किती तर 70. इन अ क्लास ऑफ 70 स्टुडंट्स 45 स्टुडंट लाईक टू प्ले क्रिकेट. 45 विद्यार्थ्यांना काय आवडते खेळायला, क्रिकेट आवडते. 52 स्टुडंट लाईक टू प्ले खो खो. 52 स्टुडंटला खो खो आवडतो. ऑल द स्टुडंट लाईक टू प्ले ॲट लिस्ट वन ऑफ द टू गेम्स. याला फार महत्त्व लक्षात घ्या. हे जे आहे दिलं आहे या ठिकाणी ऑल द स्टुडंट्स लाईक टू प्ले at least one of the two games. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, प्रत्येक विद्यार्थ्याला एक तरी गेम आवडतो. म्हणजे असा एकही विद्यार्थी नाही की ज्याला गेम आवडत नाही असं नाही. काही विद्यार्थ्यांना खो खो आवडतो आणि क्रिकेटसुद्धा आवडते, म्हणजे दोन्ही आवडते. कशामुळं, आता या ठिकाणी क्लासमध्ये 70 विद्यार्थी, तर लक्षात घ्या क्लासमध्ये 70 विद्यार्थी, तर 45 विद्यार्थ्यांना क्रिकेट आवडते आणि 52 स्टुडंटला 45 स्टुडंटला काय आवडतंय, क्रिकेट. आणि 52 स्टुडंटला काय आवडतंय, खो खो. मग त्या दोघांची जर सम केली तर ती 97 होईल. किती होते, 97. किती येते, 97. मग इथं तर 70 स्टुडंट आहेत क्लासमध्ये. मग सम कोणाची, लक्ष द्या, 45 प्लस 52 याची सम केली तर 97 होती. पण क्लासमध्ये किती स्टुडंट आहेत, 70. या ठिकाणी क्लासमध्ये किती स्टुडंट आहेत, 70. बा क्लासमध्ये 70 स्टुडंट आहेत. तर क्लासमध्ये 70 स्टुडंट आहेत, 70 स्टुडंट. तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, तर काही विद्यार्थी असे आहेत की त्यांना 2 गेम आवडतात, खो खो बी आवडतो आणि क्रिकेट बी आवडते. असे काही मुलं आहेत. प्रश्न आपल्याला विचारला आहे की हाऊ मेनी स्टुडंट लाईक टू प्ले क्रिकेट और खो खो. दोन्ही आवडतात असे मुलं किती आहेत. आणि एक प्रश्न इथं दिला नाही, फक्त क्रिकेट आवडणारे मुलं एक काढायचे आहेत. क्रिकेट आवडणारे मुलं काढायचे आहेत. प्रश्न लक्षात घ्या, वर्गात किती विद्यार्थी, तर 70 विद्यार्थी. तर या ठिकाणी टोटल स्टुडंट्स इज इक्वल टू, या ठिकाणी 70. टोटल स्टुडंट किती आहेत, 70 आहेत. मग लेट ए बी द set of student who like to play cricket. बा एला काय म्हणलं आहे आपण, ए हा सेट कसला आहे, ए बी द सेट ऑफ स्टुडंट हू लाईक टू प्ले क्रिकेट. म्हणजे ए सेट असा आहे की ज्यांना क्रिकेट आवडतं. तर बी द सेट ऑफ स्टुडंट्स who
like to play खो-खो. Now here n of a म्हणजे काय? क्रिकेट आवडणारी मुलं. n of a म्हणजे काय? क्रिकेट आवडणारी मुलं किती आहेत? 45. n of b किती आहेत? 52. आणि या ठिकाणी जे सांगितलंय ना बघा, ऑल द स्टुडंट लाईक टू प्ले ॲट लिस्ट वन ऑफ द टू गेम्स. म्हणजे या ठिकाणी क्लासमध्ये जे 70 विद्यार्थी आहेत ना ते सगळे पार्टिसिपेट होतात. कशामध्ये? खेळण्यामध्ये पार्टिसिपेट होतात. प्लेइंग क्रिकेट और खो खो. म्हणजे 70चे 70 विद्यार्थी कोणता तरी गेम खेळतात. म्हणजे 70 पैकी काही विद्यार्थी असे तर दोन्ही गेम खेळतात, काही विद्यार्थी असे फक्त क्रिकेट खेळतात, काही विद्यार्थी असे फक्त खो खो खेळतात. पण ते 70 जे आहेत ना ते सगळेजण कोणता तरी गेम खेळतात. म्हणजे हे या ठिकाणी हे वाक्य असल्यामुळं ऑल द स्टुडंट लाईक टू प्ले ॲट लिस्ट वन ऑफ द टू गेम्स, याच्यामुळं या ठिकाणी टोटल स्टुडंट जेवढे आहेत तेवढंच कोण असेल तर n ऑफ a युनियन b असेल. कशामुळं? तर युनियनमध्ये काय असतं? दोघातले घ्यायचे असतात, फक्त डबल आलेल्याबद्दल एक घ्यायचं असते. कळतंय? दोघांमधले घ्यायचे असतात, दोघांमधले. युनियन काय असतंय? दोघांमधले घ्यायचे असतात, दोन्ही मधले घ्यायचे असतात, फक्त जे डबल येतात त्यापैकी एक घ्यायचं असते. समजते? म्हणजे या ठिकाणी n ऑफ a युनियन b किती आहे? 70 आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, इथं म्हणजे जर विचार केला तर 70 स्टुडंट आहेत क्लासमध्ये, ते सगळेचे सगळे पार्टिसिपेट होतात. कशामध्ये? प्लेइंग क्रिकेट. कळते? बघू. मग या ठिकाणी वी नो दॅट n of a union b is equal to n of a plus n of b minus n of a intersection b. मग या ठिकाणी बाकी किती आहे? 70 आहे. इज इक्वल टू n of a 45 प्लस 52 मायनस n ऑफ a इंटरसेक्शन b. मग ते मायनस हे n ऑफ a इंटरसेक्शन b इकडे येईल. मग काय होते? 70 प्लस n ऑफ a इंटरसेक्शन b इज इक्वल टू 97. मग या ठिकाणी 70 इकडे जाईल. मग काय होतं आहे? n ऑफ a इंटरसेक्शन b इज इक्वल टू 97 मायनस 70. म्हणजे n ऑफ a इंटरसेक्शन b इज इक्वल टू येते n ऑफ a इंटरसेक्शन b. बघा हे 70 तिकडे गेले म्हणजे काय होतील? मायनस होतील. 97 मायनस 70 म्हणजे या ठिकाणी काय येतं आहे?
27. मग या ठिकाणी आपण इथं काय म्हणू शकतो, देअरफॉर 27 स्टुडंट्स बघा प्रश्न काय विचारलाय आपल्याला की किती विद्यार्थ्यांना खो खो आणि क्रिकेट आवडतं. इंटरसेक्शन म्हणजे काय असते, तर इंटरसेक्शन म्हणजे काय असते, तर दोन्हीची सम असते. इंटरसेक्शन म्हणजे काय असते, दोन्हीची सम असते. मग या ठिकाणी लक्षात घ्या 27 स्टुडंट्स लाईक टू प्ले क्रिकेट और खो खो. आता या ठिकाणी इथे एक प्रश्न विचारलाय, फक्त क्रिकेट आवडणारे विद्यार्थी किती, तर फक्त क्रिकेट. या ठिकाणी फक्त क्रिकेट आवडणारे विद्यार्थी किती, तर या ठिकाणी नाव त्या ठिकाणी स्टुडंट who like play only cricket. बघा या ठिकाणी फक्त क्रिकेट म्हणजे या ठिकाणी असे काही विद्यार्थी आहेत फक्त क्रिकेट आवडणारे, ज्यांना खो खो आवडत नाही. असे काही विद्यार्थी या ठिकाणी त्यांना क्रिकेट बी आवडते आणि खो खो बी आवडते, पण या ठिकाणी फक्त क्रिकेट आवडणारे मुलं काढायचे आहेत. मग कसं असेल हे, तर या ठिकाणी एन ऑफ ए मधून काय करायचं, एन ऑफ ए इंटरसेक्शन बी मायनस करायचं. म्हणजे काय होतं आहे, त्या ठिकाणी 45 मायनस 27 म्हणजे याचं उत्तर येतं आहे 18. देअरफॉर स्टुडंट्स who like to play only cricket are 18. तर 18 विद्यार्थी असे आहेत ज्यांना फक्त काय आवडतंय, तर या ठिकाणी क्रिकेट आवडतं. 18 स्टुडंट, तर या ठिकाणी 18 स्टुडंट असे आहेत की त्यांना फक्त काय आवडतंय, तर क्रिकेट आवडतंय. तर अतिशय सोपा प्रश्न आहे, लक्षात घ्या. तर लक्ष द्या या ठिकाणी हेच एक्झाम्पल आपण वेन डायग्रामच्या सहाय्याने घेऊ शकतो. कळते. मग लेट एन ऑफ ए युनियन ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू एक्स आहे. बाय एन ऑफ ए इंटरसेक्शन बी बरोबर किती, एक्स. तर इथं एन ऑफ ए किती आहे, तर 45 आहे. एन ऑफ बी किती आहे,
तर या ठिकाणी एन ऑफ बी 52 आहे आणि एन ऑफ ए युनियन बी किती आहे इथं 70 आहे. तर एन ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहे एक्स आहे, एन ऑफ ए 45 आहे, एन ऑफ बी 52 आहे, एन ऑफ ए युनियन बी 70 आहे. मग एक गोष्ट लक्षात घ्या, वी नो दॅट तुम्ही जर या ठिकाणी व्हेन डायग्रामला बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी ए हा सेट आहे, ए आणि बी हा सेट आहे. हा जो एवढा भाग दिसतो ना तुम्हाला, हा दोन्हीमध्ये कंबाईन आहे. कंबाईन आहे कशामुळं? एक्स स्टुडंट असे आहेत, एक्स स्टुडंट असे आहेत की ज्यांना दोन्ही गेम्स आवडतात. म्हणजे हा जो भाग आहे ना हा दोन्हीमध्ये कंबाईन आहे. याचा अर्थ काय होतं, एक्स स्टुडंट असे आहेत ज्यांना क्रिकेटसुद्धा आवडते आणि ज्यांना या ठिकाणी खो खोसुद्धा आवडते. समजते? मग या ठिकाणी लक्षात घ्या, एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. म्हणजे 70 इज इक्वल टू 45 प्लस 52 मायनस एक्स. एक्स इकडं आणा पॉझिटिव्ह होईल, निगेटिव्ह एक्स इकडं आला काय होतं पॉझिटिव्ह. बघा निगेटिव्ह एक्स इकडं आल्यानंतर काय होतं पॉझिटिव्ह होतं. आणि इथं 97 हे 70 तिकडे गेले काय होतील निगेटिव्ह, इथं पॉझिटिव्ह येते. म्हणजे एक्स इज इक्वल टू किती येते 27. बा एक्स इज इक्वल टू काय येते 27. तर या ठिकाणी देअरफॉर 27 स्टुडंट्स like to play cricket और खो खो. like to play cricket और खो खो. बा like to play क्रिकेट और खो खो. तर या ठिकाणी बघा आता स्टुडंट हू लाईक टू प्ले ओनली क्रिकेट, बा स्टुडंट्स हू लाईक टू प्ले only cricket. Only cricket is equal to only cricket is equal to. तर या ठिकाणी बघा 45 मायनस एक्स, 45 मायनस एक्स म्हणजे काय 45 मायनस 27 म्हणजे 80. तर या ठिकाणी बघा स्टुडंट हू लाईक टू प्ले ओनली क्रिकेट, स्टुडंट्स हू ओनली लाईक टू प्ले क्रिकेट 45 मायनस एक्स म्हणजे 45 मायनस 27 इज इक्वल टू 18. 18 स्टुडंट बघा देअरफॉर या ठिकाणी स्टुडंट्स हू लाईक टू प्ले ओनली क्रिकेट आर
18 are 18 student, but 18 student like to play only cricket. या ठिकाणी काय घेतलं आपण, याला x घेतलं तर 45 मधून x घेतलं, 45 मधून x गेलं तर किती, 45 वजा x किती आले 27, 45 वजा x म्हणजे किती, 45 वजा 27 म्हणजे 18 विद्यार्थ्यांना फक्त क्रिकेट आवडतंय. आणि या ठिकाणी 52 मायनस 27 म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे किती येते, 25 येते. म्हणजे 25 लक्ष द्या, एक लक्षात घ्या बघा इथं 18, 45 मधून x गेले, 45 मधून x म्हणजे काय, 27 विद्यार्थी असे आहेत, 27 विद्यार्थी असे आहेत ज्यांना खो खो ही आवडतो आणि क्रिकेटसुद्धा आवडते. मग फक्त क्रिकेट आवडणारे किती तर 18, दोन्ही आवडणारे किती तर 27, आणि फक्त या ठिकाणी लक्षात घ्या फक्त खो खो आवडणारे किती असतील, 52 मधून 27 गेले तर 25 उरतात. या ठिकाणी या दोघांची बेरीज किती येते, 45 येते. 45 अधिक यांची बेरीज येते 45 अधिक 25 म्हणजे किती येते 70. हे टोटल किती विद्यार्थी आहेत, 70 स्टुडंट आहेत. टोटल स्टुडंट किती आहेत, 70. समजते. तर लक्ष द्या, प्रॅक्टिस सेट 1.4 क्वेश्चन नंबर 1. इफ n of a is equal to 15, n of a union b is equal to 29, n of a intersection b is equal to 7, then n of b शोधायचे. बघा या ठिकाणी हिअर n of a is equal to 15, n of a union b is equal to 29 and n of a intersection b is equal to 7. We know that we know that n of a union b is equal to, बघा फॉर्म्युला काय आहे, n ऑफ a युनियन b इज इक्वल टू n ऑफ a प्लस n ऑफ b मायनस n ऑफ a इंटरसेक्शन b, n ऑफ a इंटरसेक्शन b. मग या ठिकाणी युनियन दिले आपल्याला 27, n ऑफ a माहिती आहे आपल्याला 15, n ऑफ b माहीत नाही आहे, n ऑफ a इंटरसेक्शन b माहिती 7. मग या ठिकाणी लक्षात घ्या 29 इज इक्वल टू 15 मधून 7 गेले 8 राहतात म्हणजे काय, n ऑफ b बघा 15तून 7 गेले, 15तून 7 गेले, 15 मायनस 7 म्हणजे किती 8. मग याला आपण दॅट इज कसं लिहू शकतो, दॅट इज n ऑफ b प्लस 8 इज इक्वल टू 29, म्हणजे n ऑफ b इज इक्वल टू 29 मायनस 8 म्हणजे n ऑफ b इज इक्वल टू 21. 29 मधून किती गेले 8 गेले, 29 मायनस 8 म्हणजे किती येते 21.
एन ऑफ बी काय येते 21. बघा 2 नंबरचा प्रश्न काय आहे. लक्ष द्या. 2 नंबरचा प्रश्न काय आहे. इन अ हॉस्टेल, हॉस्टेल आहे, हॉस्टेल तर समजते हॉस्टेल आहे. इन अ हॉस्टेल देअर आर 125 स्टुडंट. In a hostel there are 125 students, out of which 80 drink tea. 80 काय पितात, चहा पितात. 60 drink coffee, 60 जण काय पितात, कॉफी. And 20 drink tea and coffee. 20 drink tea and coffee. मग या ठिकाणी the number of students who do not drink tea or coffee. आता एक गोष्ट लक्षात घ्या. या ठिकाणी हॉस्टेलमध्ये 125 विद्यार्थी. बघा हॉस्टेलमध्ये 125 विद्यार्थी. त्यातले काही विद्यार्थी चहा पितात, काही विद्यार्थी कॉफी पितात, काही विद्यार्थी दोन्ही पितात, चहा आणि कॉफी. आणि काही विद्यार्थी असे आहेत की जे चहा कॉफी दोन्ही सुद्धा पित नाहीत, हे काहीच पित नाही. चहा ज्या असे काही विद्यार्थी हॉस्टेलमध्ये ज्यांना कॉफीही आवडत नाही आणि चहासुद्धा आवडत नाही. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथं प्रश्नाचा विचार करणं आवश्यक आहे. आता 125 काय, आपल्या भाषेत 125 कोण आहे, तर युनिव्हर्सल सेट आहे. कळतंय, मी ते एक्सप्लेन करून दाखवतो तुम्हाला. त्या ठिकाणी बघा तर वेन डायग्रामचा जर विचार केला तर ही यू म्हणजे या ठिकाणी 125 विद्यार्थी, यू मध्ये 125 विद्यार्थी. लक्ष द्या. आता या ठिकाणी चहा पिणारे ए सेट आहे. समजा चहा पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा ए सेट आहे असं समजा, आणि कॉफी पिणाऱ्या विद्यार्थ्याचा समजा बी हा सेट आहे असं समजा. कॉफी पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा सेट काय आहे समजा बी. तर या ठिकाणी लक्षात घ्या, तर चहा आणि कॉफी पिणारे बघा, चहा पिणारे किती तर 80, कॉफी पिणारे किती तर 60. पण याच्यामध्ये 20 असे तर की जे चहा सुद्धा पितात आणि कॉफी सुद्धा पितात. कळते, चहा सुद्धा पितात आणि कॉफी सुद्धा पितात. मग या ठिकाणी चहा किंवा कॉफी पिणारे फक्त काढायचे आहेत आपल्याला. कळते, मग असा कोणता सेट आहे की जो या ठिकाणी बघा कशाला डिनोट करतो की या ठिकाणी पिणारे जे विद्यार्थी, चहा किंवा कॉफी पिणारे विद्यार्थी, यांना दर्शविणारा सेट कोणता असेल तर इंटरसेक्शन असेल. एन ऑफ ए इंटरसेक्शन बी असेल. कशामुळं ते या ठिकाणी आपल्याला इथं विचारले काय की काहीच न पिणारे विद्यार्थी काय आहेत, तर सुरुवातीला या ठिकाणी कोणत्या तरी प्रकारचं पेय पिणारे विद्यार्थी आपल्याला काढावं लागतील, म्हणजे ती संख्या काढावं लागेल. तुम्ही म्हणताल आहे की सर हे चहा पिणारे, हे कॉफी पिणारे, हे दोन्ही पिणारे यांची बेरीज केली तर काय येते 160 येते. 160. बाबांनो या ठिकाणी ह्या 80 मध्ये काही कॉफी पिणार आहेत, या 60 मध्ये काही, या ठिकाणी लक्षात घ्या, या 60 मध्ये काही काय आहेत या ठिकाणी चहा पिणार आहेत. मग जर विचार केला ना, पीवर जर विचार केला
तर फक्त चहा पिणारे किती तर 60 आहेत. फक्त कॉफी पिणारे किती तर 40 आहेत. मग या ठिकाणी 60 आणि 20 80 80 आणि 40 120. 120 एन ऑफ ए युनियन बी काय येते 120. 120 विद्यार्थी असे येतं की कोणत्या तरी प्रकारचं पेय पितात, म्हणजे चहा किंवा कॉफी. समजते? बघा या ठिकाणी प्रश्न कसा सोडवायचा हा. लेट you be the total students, you be the set of total students in a hostel. यू काय आहे टोटल स्टुडंट आहेत हॉस्टेलमधले. टोटल स्टुडंट आहेत हॉस्टेलमधले. टोटल स्टुडंट इन द हॉस्टेल. या ठिकाणी ए बी द किंवा इथं असं म्हणलं तरी चालतंय टी बी द टी बी द सेट of students who drink tea आणि C be the set of students who drink coffee. मग या ठिकाणी एन ऑफ यू किती आहे? एन ऑफ यू इज इक्वल टू 125. एन ऑफ ए किती आहे? 80. एन ऑफ बी किती आहे? 60. एन ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहे? 20 आहे. म्हणजे इंटरसेक्शन म्हणजे काय? दोन्ही प्रकारचे पेय पिणारे बोथ. त्या ठिकाणी we know that n of A union B is equal to n of A plus n of B minus n of A intersection B. मग या ठिकाणी एन ऑफ ए किती आहे? 80 आहे. देअर फॉर एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू 80 प्लस 60 मायनस 20. 80 कोण आहे? चहा पिणार आहेत. 80 का आहे? चहा पिणार आहेत. 60 कोण आहे? कॉफी पिणार आहेत. 20 का आहे? बोथ टी और कॉफी पिणार आहेत. म्हणजे 140 मायनस 20 इज इक्वल टू 120. मग एन ऑफ ए युनियन बी काय येते? 120. देअर फॉर या ठिकाणी एन ऑफ यू मधून काय करा? एन ऑफ ए युनियन बी मायनस करा. एन ऑफ यू म्हणजे
टोटल हॉस्टेलला जे विद्यार्थी आहेत त्याच्यातून या ठिकाणी एन ऑफ ए युनियन बी काय दाखविते? एन ऑफ ए युनियन बी काय दाखविते? तर कोणते तरी पेय पिणारे विद्यार्थी आहेत. लक्षात घ्या. युनियन काय दाखविते? की भाग, त्याच्यामध्ये भाग घेणारे. या ठिकाणी इथं भाग घेणारे म्हणजे काय? कोणतं तरी पेय पिणारे म्हणजे कोण असते? युनियन असते. मग एन ऑफ यू मधून जाईल एन ऑफ ए युनियन बी मायनस केलं की आपलं उत्तर भेटते. म्हणजे काय? 125 वजा 120 बरोबर किती? 5. मग द नंबर ऑफ स्टुडंट हू, बघा या ठिकाणी वाक्य काय लिहायचं? द नंबर ऑफ स्टुडंट हू डू नॉट ड्रिंक टी और कॉफी आर 5. या ठिकाणी 5 स्टुडंट डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. कळते? 5 विद्यार्थी असे आहेत ज्यांना चहा बी आवडत नाही आणि कॉफी ही आवडत नाही. समजते? तर या ठिकाणी तिसरा प्रश्न बघा, लक्षात घ्या. काय आहे? इन अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम 50 स्टुडंट पास्ड इन इंग्लिश, 60 स्टुडंट पास्ड इन मॅथमॅटिक्स, 40 स्टुडंट पास्ड इन बोथ सब्जेक्ट. लक्षात घ्या. नन ऑफ देम फेल इन बोथ सब्जेक्ट. एक या ठिकाणी परीक्षा आहे. परीक्षेला 50 विद्यार्थी इंग्लिशमध्ये पास झालेत, 60 विद्यार्थी मॅथमध्ये पास झालेत आणि 40 विद्यार्थी दोन्ही विषयात पास झालेत. या ठिकाणी नन ऑफ देम फेल इन बोथ सब्जेक्ट. दोन्ही विषयात या ठिकाणी कोणीही फेल झालं नाही. तर या ठिकाणी नन ऑफ देम, बघा या ठिकाणी मी तुम्हाला मराठीतला प्रश्न सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एका स्पर्धा परीक्षेला 50 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. बघा, एका स्पर्धा परीक्षेला 50 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, 60 विद्यार्थी गणित विषयात उत्तीर्ण झाले, 40 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले, एकही विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाला नाही. तर एकूण विद्यार्थी किती होते? असा प्रश्न. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, म्हणजे असा एकही विद्यार्थी नाही आहे म्हणजे या ठिकाणी नापास झालेला. समजते? नापास झालेला एकही विद्यार्थी नाही. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या. तर या ठिकाणी म्हणजे असे काही विद्यार्थी असतील, लक्षात घ्या, ज्यांचं जे इंग्लिशमध्ये पास झालेत. त्या ठिकाणी बघा, या ठिकाणी जे इंग्लिशमध्ये पास झालेत, पण एखादा विद्यार्थी मॅथमध्ये नापास होऊ शकतो. समजते? पण काही विद्यार्थी मॅथमध्ये पास झालेत पण त्यांचं इंग्लिश गेले, पण कोणता तरी विषय निघला आहे त्यांचा. इथे विचार करताना काय विचार करायचा आहे? कोणता तरी विषय त्यांचा निघला आहे. कशामुळं? तर 50 स्टुडंट इंग्लिशमध्ये पास आहेत, 60 स्टुडंट मॅथमध्ये पास आहेत, 40 स्टुडंट पास इन बोथ सब्जेक्ट. दोन्ही विषयात 40 विद्यार्थी पास आहेत, 40 विद्यार्थी दोन्ही ह्याच्यात पास आहेत. म्हणजे 40पेक्षा जास्त, 40पेक्षा जास्त आहेत ना. 50 स्टुडंट इज ग्रेटर दॅन 40. 40पेक्षा जास्त आहे ना. मग हे वरचे जे 10 विद्यार्थी आहेत ना, हे 10 विद्यार्थी हे कोणत्या तरी एका विषयात पास असते, नापास असते. लक्षात घ्या. हे जे 20 विद्यार्थी आहेत ना, हे कोणत्या तरी एका विषयात नापास असतील, म्हणजे मॅथ किंवा इंग्लिशमध्ये. लक्षात घ्या. मग इथं प्रश्न विचारले आपल्याला की या ठिकाणी किती विद्यार्थी होती असं विचारले.
त्या ठिकाणी द नंबर ऑफ स्टुडंट हू पास ॲट लिस्ट इन वन ऑफ द सब्जेक्ट, कमीत कमी एका विषयात पास झालेले विद्यार्थी किती आहेत असा प्रश्न. मग या ठिकाणी काय म्हणायचं, लेट ए बी द set of students who passed in English. या ठिकाणी बी विथ द सेट ऑफ स्टूडेंट्स who passed in mathematics. Math. आणि या ठिकाणी बघा, तर इथं जे इंटरसेक्शन असते ना, इंटरसेक्शन काय दाखविते, दोन्ही याच्यात पास झालेले दाखविते. मग या ठिकाणी काय असेल, देअरफॉर एन ऑफ ए इज इक्वल टू 50, n of b is equal to 60, n of a intersection b is equal to 40. Now we know that n of a union b is equal to n of a plus n of b minus n of a intersection b. म्हणजे 50 अधिक 60 वजा 40 म्हणजे 110 वजा 40 म्हणजे 70. किती? 70. मग या ठिकाणी बघा 70. मग काय लिहायचं, देअरफॉर द नंबर ऑफ स्टुडंट, काय लिहायचं लक्षात घ्या, द नंबर ऑफ स्टुडंट हू पास ॲट लिस्ट इन वन ऑफ द सब्जेक्ट आर 70. किती आहेत? 70 आहेत. समजतंय? तर या पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा आहे. ठीक आहे. आता राहिलेले 2 प्रश्न पुढच्या तासात बघूत आपण. ठीक आहे.